आणि सध्या सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊया। चॅनल्सला माहिती आहे, बच्चा बच्चा जानते की कशामुळे लोक कुठला पक्ष किंवा विचारधारा सोडतात। त्यामुळे हा ट्रेंड काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच राज्यात चालवलेला आहे। मला फक्त वाईट कुणाचंच वाटतं की त्या कर्तृत्वान कष्ट करणाऱ्या भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्ष यांच्या त्या जुन्या कार्यकर्त्या, कारण का भ्रष्ट जुमला पार्टी आज झाली आहे, ओरिजिनल ती भारतीय जनता पक्षच होता जो नैतिकतेवर चालायचा। भारतीय जनता पक्ष ही नैतिकतेच्या चौकटीत राहणारा एक सुसंस्कृत पक्ष होता, ज्याला मी जवळून पाहिलेला आहे। त्याच्यात अटलजींपासून अडवाणीजींपासून अरुणजी, सुषमाजी असे खूप थोर आणि मोठे नेते होऊन गेले, ज्यांनी या देशाच्या उभारणीमध्ये गेल्या 20-30 वर्षांमध्ये खूप मोठं योगदान केलं। त्यामुळे अशा कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या, कष्ट केले। कालच माझ्याकडे एक व्हाट्सएप अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पर गोष्ट आली आहे, ती तुम्ही वाचली का नाही? बालभारती मधली एक कथा आहे, ती तुम्ही वाचली का? बालभारती पुस्तकातली ती आहे माझ्या फोनवर, तुम्हाला वाचून दाखवते नंतर। तर ती अगदीच म्हणजे लोकांना असं वाटतंय की ती भारतीय जनता पक्षासाठी आहे का बालभारतीची कविता आहे। अनिल पाटील म्हणतात की आज जे तुम्ही भेटलायत आता इथे सगळ्यांना, कारण त्या पलीकडे बाईट झाले म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते की ते म्हणतात की हा जो सगळा तुमचा प्रयत्न आहे, हा केविलवाणा प्रयत्न आहे, सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही आज आझाद मैदानावर आला। हो, मी आझाद मैदानावर गेले कित्येक वर्षात किती येते, माझं आयुष्य पारदर्शक आहे आणि ते सगळं तुमच्या चॅनल्सवर असतं, त्याच्यामुळे कदाचित ते इल इन्फॉर्म्ड असते। मैम हिंदी में जानना चाहेंगे, आज आप पे आशा वर्कर से मिलने आए, हालांकि आपने अल्टीमेटम भी दे दिया कल शाम 5 बजे तक कि अगर सरकार पैसा नहीं। मैंने अल्टीमेटम नहीं दिया है सर, उन्होंने दिया है। मैं अल्टीमेटम नहीं देती किसी को। पूरा बताएंगे क्या मैम? नहीं, मैं एक बहन की नाते यहाँ आई हूँ और उन पे जो अन्याय हो रहा है, इसीलिए सबका जिम्मेदारी है कि उनके साथ खड़े रहे, क्योंकि वो मेहनत करती है, बहुत सालों से मेहनत करती है और 4 महीने से एक गरीब घर में अगर पैसा नहीं आए, उनका हक का पैसा नहीं आए जिसके लिए वो मेहनत करती है, वो अगर नहीं आए तो वो घर में चूल्हा नहीं जलता। ये बड़े लोग नहीं समझ पाएंगे। मैम एनसीपी डिस्क्वालिफिकेशन लेके आज सुनवाई है, क्या अपेक्षा, क्या उम्मीद रखते हैं? नहीं, कोई उम्मीद। तर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। आमदार अपात्र झाले तर सुप्रीम कोर्टात जाऊ असं सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा म्हटले। पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं जातंय आणि त्यामुळे आमदार अपात्र झाले तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊ असं सुळेंनी म्हटलंय।